आपल्याला सुरुवातीपासून वाटलं नव्हतं. कारण माध्यमांमध्ये कुठेच चर्चा नाहीये. म्हणजे आपण जर वृत्तवाहिन्या पाहिल्या तर तिथे कुठेच खरं तर हा विषय चर्चेचा सुद्धा नाहीये अक्षता. पण आपल्याला माहितीये की आपण पुण्यात आहोत आणि पुण्यातून ज्यावेळेस आपण ही बातमीदारी करतोय किंवा याबद्दलचे अपडेट्स आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर सकाळकडून पुणेकरांना अनेकदा अपेक्षा असतात की पुण्याचे अपडेट्स त्यांनी वेगवान पद्धतीने पोहोचवावेत आणि त्यामुळेच खरं तर हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आम्ही रात्रीच्या 12:15 वाजता सुद्धा आपल्या समोर खरं तर या प्रभाग क्रमांक 9चे अपडेट्स घेऊन आलेलो आहोत, की थोड्या वेळापूर्वी म्हणजे 11:40च्या सुमारास किंवा 11:55च्या सुमारास असा निकाल आला होता, की अमोल बालवडकर विजयी झालेले आहेत. अमोल बालवडकर विजयी झालेत म्हटल्यानंतर आम्ही सुद्धा थोडा सुटकेचा निश्वास घेतला, की अरे बाबा रात्रीचे 12 वाजायच्या आत आपण थोडं घरी किंवा ऑफिसमधून तरी बाहेर पडू. पण आता रात्रीचे 12 वाजून गेलेत. 12:15 झालेत. आमच्यातल्या एका सहकार्याचा वाढदिवस सुद्धा आहे. पण तोही अजूनही ऑफिसमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून सगळे ऑफिसमध्ये आहेत. 12 तासांहून अधिक काम झालंय, पण अजूनही लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर या प्रश्नाचं उत्तर आम्हालाही मिळालेलं नाहीये. म्हणजे एकदा मिळालं, पण परत तो गेम फसला, गेम फिरला आणि मग आता अजूनही डाव नव्यानं सुरू झालाय. कारण फेरमतमोजणी शेवटच्या फेरीची अजूनही सुरूच आहे. त्यामुळे अमोल बालवडकर की लहू बालवडकर आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा. जे प्रेक्षक आपल्यासोबत आता जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी मी एकदा अपडेट आपल्यापर्यंत पुन्हा पोहोचवते, की प्रभाग क्रमांक 9चा अंतिम निकाल म्हणजे आमचा जो फील्डवरचा रिपोर्टर आहे त्याने आम्हाला काय कल्पना दिली किंवा त्या अंतिम निकाल काय जाहीर करण्यात आला, तिथे जो घोषणा करण्यात आली ती अशी होती, की राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक 9चे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आणि बाबूराव चांदेले. अमोल बालवडकरांच्या विरुद्ध आहेत लघु बालवडकर आणि त्याच लघु बालवडकरांनी मात्र या विजयाच्या घोषणेला आक्षेप घेतला आणि त्यांनी शेवटच्या 3 फेऱ्यांमध्ये ज्यावेळेस खरं तर हा सगळा निकाल फिरला, ज्या वेळेस खरं तर 7व्या आणि 8व्या फेरीनंतर निकाल फिरला, लहू बालवडकर जे कायम पिछाडीवर होते त्यांनी मात्र आघाडी मिळवली आणि मग ती आघाडी 9व्या फेरीत खरं तर त्याचं गणित फिरलं, त्याचं वारं फिरलं आणि मग अमोल बालवडकरांच्या बाजूनं विजयाचा एक निकाल आला. त्याला लहू बालवडकरांनी आक्षेप घेतला आणि मग आता फेरमतमोजणी पुन्हा सुरू झाली. पण इतर गटातले म्हणजे प्रभागनिहाय सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 9 मधल्या क आणि ड गटाबद्दल सांगायचं झालं तर मयुरी कोकाटे आणि रोहिणी चिमटे या दोघीही भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे पुण्यातली सर्वात हाय व्होल्टेज लढत कुठली आहे तर प्रभाग क्रमांक 9च्या अ गटातली अमोल बालवडकर विरुद्ध लघु बालवडकर ज्याचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थातच प्रभाग क्रमांक 9 9वी फेरी आणि हा सगळा गोंधळ गेल्या कित्येक तासांपासून सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे जवळपास सगळे निकाल लागले. हो, काही प्रभागांची मतमोजणी अजूनही सुरू आहे. मग त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 41 असेल, 41 सुद्धा मागणी होते. प्रभाग क्रमांक 38 असेल, 31 असेल, 32 असेल या प्रभागांची मतमोजणी अजूनही सुरू आहे. परंतु मागणी होती ती सतत की प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमकं काय होईल? कारण की इथे लढत आहे अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर. अमोल बालवडकर जे भाजपचे नेते होते, परंतु तिकीट नाकारल्यामुळे त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष म्हणजे उमेदवारी दाखल करताना काही तास आधी त्यांना पक्षांतर करावं लागलं होतं. अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन चिन्हासोबत नव्यानं प्रचार अमोल बालवडकरांनी केला होता. त्यामुळे आणि त्यानंतर अमोल बालवडकरांनी जे काही भाजपच्या नेत्यांविरुद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या होत्या, त्यानंतरच ही निवडणूक, हा मतदारसंघ किंवा हा प्रभाग जो आहे तो अत्यंत हाय व्होल्टेज पाहायला मिळाला होता आणि आता सुद्धा आज सुद्धा मतमोजणी सुरू झाली सकाळपासून म्हणजे दुपारपर्यंत अगदी सांगायचं झालं तर 3-3:30 पर्यंत संपूर्ण प्रभागांचे निकाल जे आहेत ते स्पष्ट झालेले होते. परंतु 4 वाजले 4:30 वाजले तरी सुद्धा प्रभाग क्रमांक 9 ची मतमोजणी सुरूच झालेली नव्हती. म्हणजे इकडे निकाल लागले जे होते नगरसेवकांनी जल्लोष सुरू केल्याचं पाहायला मिळालं होतं. फटाके फुटत होते, गुलाल उधळला जात होता. परंतु क्रमांक 9 ची मतमोजणीची मतपेटीच उघडलेली नव्हती. मतदान केंद्रावरती काय सुरू होतं काहीही समोर येत नव्हतं. बाहेर कुठली गोष्ट पडत नव्हती आणि त्यानंतर जेव्हा मतमोजणीला सुरुवात मैडम स्किप नहीं सिप करो सिंपली विजिट. परंतु त्यानंतर मात्र अमोल बालवडकरांनी कुठेतरी आघाडी घेतली आणि ही आघाडी साधी सुद्धा नव्हती तर 4 अंकांची आघाडी होती. म्हणजे तिसरी फेरी असेल, चौथी फेरी असेल, 5वी असेल, 6वी असेल, सलग 4 फेऱ्यांमध्ये अमोल बालवडकरांनी चांगल्या मतांची आघाडी घेतली होती आणि हा फरक जर आपण पाहिला तर 6व्या फेरीच्या अंती जे आहे 3600 मतांची आघाडी जी आहे ती अमोल बालवडकरांनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. इथे लहू बालवडकर मागे पिछाडीवरती होते. परंतु त्यानंतर एवढा मोठा फरक पाहिल्यानंतर लघु बालवडकरांनी मात्र या मतमोजणीवरती आक्षेप घेतला. त्यानंतर मतमोजणी ही काही काळासाठी थांबवली गेली होती.
मतमोजणी केंद्रावरती मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. इकडे सगळ्या म्हणजे संपूर्ण पुणे महानगरपालिकेच्या प्रभागांचा ज्या ज्या ठिकाणचं मतमोजणी थांबलेली होती किंवा ज्या ज्या मतमोजणी केंद्रांवरती गोंधळ होता त्या सगळ्या मतकेंद्रांवरती मतमोजणी किंवा प्रभागांचा निकाल जो आहे तो समोर आला. पण प्रभाग क्रमांक 9च आकडेवारीला समोर येत होती, कोण आघाडीवरती आहे कोण पिछाडीवरती हे काही काळ जे आहे जवळपास अर्धा पाऊण तास ही मतमोजणी थांबलेली होती. त्यानंतर निकालाला 7व्या फेरीचा आणि तेव्हा मात्र चित्र बदललं. अमोल बांदवडेकर हे पिछाडीवरती गेले आणि तब्बल 1100 मतांनी त्यांची पिछाडी असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावेळी लघु बांदवडेकर जे आहे ते आघाडीवरती आलेले होते. 7व्या फेरीला हे झालं. त्यानंतर पुन्हा एकदा 8व्या फेरीला जे आहे अमोल बांदवडेकर ती पुन्हा एकदा पिछाडीवरती गेली. तेव्हा आकडा होता पिछाडीचा 885. हे होते 8व्या आकडेवारीचे 8व्या फेरीची जी आहे ती मतमोजणीचे आकडे होते. त्यामुळे तेव्हा सुद्धा अमोल बांदवडेकर जिंकणार की लघु बांदवडेकर जिंकणार, कारण की 885 हा तसं पाहिला तर महापालिकेसाठी मोठा आकडा आहे. परंतु आधीचे आकडे जे आघाडीचे होते अमोल बांदवडेकरांचे आणि पिछाडीचा जो आकडा होता त्याच्यामध्ये टफ फाईट कुठेतरी 8व्या फेरीमध्ये अमोल बांदवडेकरांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच्यामुळे 9व्या फेरीमध्ये काय होतं हे सगळ्यांना याकडे लक्ष लागलेलं होतं. त्यानुसार 11:15 म्हणजे जवळपास मी जेव्हा लाईनला उठले होते त्यावेळेस 11 वाजले होते. त्यावेळेस 8व्या फेरीचा निकाल लागलेला होता. 9व्या फेरीची मतमोजणी सुरू होती, परंतु तब्बल तासाभरानंतर सुद्धा निकाल जो आहे 9व्या फेरीचा तो समोर आलेला नव्हता. परंतु 11:15 काही आसपास निकाल समोर आला की 600 प्लसच्या मतांनी जे आहे ते अमोल बांदवडेकरांनी आघाडी घेतली. अमोल बांदवडेकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. गुलाल उधळलेला होता. त्यांचे फोटोही पोस्ट झालेले पाहायला मिळालं होतं. परंतु त्यानंतर लघु बांदवडेकरांनी पुन्हा एकदा मतमोजणीवरती आक्षेप घेतला. जे अमोल बांदवडेकरांनी 7व्या फेरीच्या अंती केलं होतं तेच लघु बांदवडेकरांनी 9व्या फेरीवरती केलं. 8व्या आणि 9व्या फेरीची मतमोजणी पुन्हा एकदा केली पाहिजे, दुबारा मतमोजणी केली पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून आणि लघु बांदवडेकरांकडून व्हायला लागली. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतमोजणी 8व्याची तर करू शकत नाही, परंतु 9व्याची मतमोजणी ही पुन्हा अक्षता, तुला मी एका मिनिटासाठी थांबवते. अंतिम निकाल माझ्या हाती आलेला आहे, त्यामुळे आपल्यापैकी अनेक प्रेक्षक जे विचारत होते अंतिम निकाल काय, तर अंतिम निकाल हाती आलेला आहे की अमोल बालवडकर हे 896 मतांनी विजयी झालेले आहेत. म्हणजे प्रभाग क्रमांक 9च्या 9व्या फेरीची फेर मतमोजणी झाली आणि त्या फेर मतमोजणीनंतर सुद्धा अमोल बालवडकरांच्या पदरातला विजय कायम राहिलेला आहे. अमोल बालवडकर हे 896 मतांनी विजयी झालेले आहेत. बाबूराव चांदेरेंची मतांची म्हणजे 1415 म्हणजे 1415 मतांनी बाबूराव चांदेरे विजयी झालेले आहेत आणि अमोल बालवडकर हे 896 मतांनी विजयी झालेले आहेत. आपल्याला आत्ताच थोड्या वेळापूर्वी अक्षताने पूर्ण क्रोनॉलॉजी सांगितली. अमोल बालवडकरांची प्रत्येक फेरी निहाय अपडेट तिने आपल्याला दिली. 9व्या फेरीच्या निकालात नंतर अमोल बालवडकर हे विजयी झाले आणि त्यांचा निकाल ज्यावेळी जाहीर करण्यात आला त्यानंतर मात्र त्या निकालाला लघु बालवडकर यांनी आक्षेप घेतला आणि 7व्या 8व्या आणि 9व्या फेरीची फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. पण निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी 7व्या 8व्या फेरीच्या फेर मतमोजणीची मागणी धुडकावून लावली, पण 9व्या फेरीची फेर मतमोजणी करण्याची परवानगी दिली. आणि आम्ही जसं आपल्याला सांगत होतो 12:20 झालेले आहेत आणि आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अमोल बालवडकर हे 896 मतांनी विजयी झालेले आहेत. त्यामुळे जे अमोल बालवडकरांचे चाहते आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा, त्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण आपल्यापैकी अनेक जण होते जे खरं तर 6व्या आणि 7व्या फेरीनंतर म्हणजे 7व्या आणि 8व्या फेरीनंतर ज्यावेळी खरं तर अमोल बालवडकर पिछाडीवर होते त्यावेळी सुद्धा आपण त्यांच्यासाठी रूट करत होता, त्यांच्या बाजूने बोलत होता, त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देत होता, त्यांच्या विजयाच्या कमेंट्स करत होता. त्यामुळे आपल्या कुठेतरी प्रार्थनांना यश मिळालेलं दिसतंय आणि अमोल बालवडकरांच्या कष्टाला सुद्धा मतदार राजानं कल दिलेला दिसतोय. भाजपनं ज्यावेळी निष्ठावंताला डावललं त्यानंतर अजितदादांनी त्याच्या पदरात एबी फॉर्मच्या रूपाने घड्याळाचं चिन्ह दिलं आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी दिली आणि खरं तर मैत्रीपूर्ण लढत म्हणणाऱ्या या दोन दादांच्या लढाईत पुन्हा एकदा अजितदादांचा पठ्या हा सरस ठरलेला दिसतोय. आणि